श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या काळामध्ये काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत दररोज घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपले पित्र आपल्याला वर प्रसन्न होऊन सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत. त्याचमुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे. असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत दररोज हा जो उपाय आहे तो करायचा. आपल्याला आपल्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होणार आहेत. कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात, ते आपल्या उंबरठ्यावर असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा ह्या करत आहेत. म्हणूनच आपल्याला हा उंबरठ्यावरच ही सेवा जी आहे ती करायची आहे. अगदी 5 मिनिटात होणारा हा उपाय आहे. ह्याच्याकरता तुम्हाला फार काही वस्तू लागणार नाहीत. ह्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश हा घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये आपल्याला पूर्ण भरून पाणी हे घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत. गंगाजल टाकल्यामुळे ते संपूर्ण जल जे आहे ते पवित्र होऊन जातं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 पांढरी फुलंसुद्धा टाकायची. आता पांढरी फुलं तुम्ही कोणतीही घेऊ शकतात.
सर्वप्रथम आपल्याला आपलं उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. उंबरठ्याची बाहेरची जी जागा आहे तीसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची. तिथे पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे. आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल, तुमच्याकडे पाणी शिंपडायला जागा नसेल तर स्वच्छ पुसून घेतलं तरीही चालणार आहे. जर तुमचा उंबरठा मोठा असेल तर तुम्हाला तो तांब्या जो आहे उंबरठ्यावरच ठेवायचा. जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्या रीतीने तुम्हाला तो तांब्या जो आहे तो ठेवायचा. तुम्ही उंबरठ्याच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कुठेही ठेवू शकतात. आता तुमच्या घरचा उंबरठा छोटा आहे, त्याच्यावर तांब्या राहणार नाही, मग काय करायचं, उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा तांब्या जो आहे तो ठेवायचा. पण तांब्या डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही आहे. आपल्याला सर्वप्रथम हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला अक्षदा, हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि त्यावर आपल्याला हा जो तांब्या आहे तो ठेवून द्यायचा आहे. आता हा जो तांब्या आहे तो संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला आपल्या उंबरठ्यावरच ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, स्नान झाल्यानंतर तिथून हा तांब्या जो आहे तो उचलायचा आणि ह्या तांब्यामध्ये जे पाणी आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दररोज करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपले पितृ जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही सेवा करायची संधी मिळेल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.